हॅलो एव्हरीवन, राधे राधे. कसे आहात सर्वजण? होप माझ्यासोबत तुम्हीही छानच असाल. तर इथे माझा बोक्या, आमच्या या छोट्याशा बोक्याला टाटा करून मी आणि माझा छोटासा सांताक्लॉज आम्ही निघालो. कुठे निघालो असेल बरं? ऑफकोर्स मी, माझा छोटा सांताक्लॉज आणि हे ॲक्च्युली हे आम्हाला ड्रॉप करायला आलते आणि आमचा सँडा कॅन्डीज डिस्ट्रीब्यूट करायला निघाला होता. तर नाही असं काही नाही आहे. आम्ही निघालो होतो नानूच्याकडे. आता वीकेंड आला तर माहेरी जाणं इट्स अ कंपल्सरी, कारण की आमच्यासारखे जे वर्किंग वुमन्स आहे त्यांच्यासाठी वीकेंड्स हाच एक ऑप्शन असतो की तिथे तुम्ही माहेरी जाऊ शकता. अदरवाईज दिवाळी असो काही असो, तुम्हाला तुमचे जर सुट्ट्या अप्रूव्ह नाही झाल्या तर तुम्हाला तिथेच राहावं लागतं. तर जाता जाता आमच्या चिमुताईला म्हटलं भूक लागली होती तर काहीतरी गोड काहीतरी घ्यावं. तर म्हटलं हेल्दीएस्ट थिंग काय घेऊ शकतो, तर एक फ्रूट प्लेट पॅक करून घेतली. मग म्हटलं चिमुताईसाठी की चिमुताई ही खाईल. आणि त्यानंतर सांताक्लॉज आमचा झोपून गेलता, तर सांताक्लॉजच्या आम्ही पॉकेट्समध्ये काही चॉकलेट्स टाकले की नानूकडे गेल्यावर ते डिस्ट्रीब्यूट करेल. तर आता आम्ही जवळजवळ पोहोचायला निघालो. तेवढ्यात आमचा सांताक्लॉज उठला. मी पण माझा अवतार नीट केला, कारण की पूर्ण गाडीमध्ये मी माझं सांताक्लॉजने झोपून घेतलं होतं, कारण की आम्हाला झोप खूप आली ती, ऑनेस्ट आन्सर. तर तिलाही मस्तपणे रेडी वगैरे केला आणि तिला कळलं की मम्माने माझ्या पॉकेट्समध्ये चॉकलेट ठेवले आहेत. त्याच्यामुळं तिचं क्युरियोसिटी, मम्मा वेअर इज चॉकलेट, कुठे लपवलीस, काय लपवलीस, असं चालू होतं. तर असंच आम्ही आवरून वगैरे निघालो, पण आम्हाला ना लॉंग टाईम घेऊन जावं लागला. तर आता तुम्ही म्हणत असाल हा रस्त्याचा व्हिडिओ का, हा कुठला रस्ता आहे काय? तर हा माझ्या आयुष्यातला आठवणीचा रस्ता आहे असं म्हणता येईल. तर इथे माझे ऑलमोस्ट मी 2.5 वर्षाची असताना पासूनचे 7वीपर्यंत माझं पूर्ण आयुष्य इथे गेलं आहे. आणि इथे एक ऑर्फनेज आहे जिथे की माझा भाऊ राहत होतो आम्ही. आणि इथे आल्यावर ना, हा रस्त्यावर आल्यावर मी तर जी रडायला स्टार्ट करायची ना, घरून निघताना काही नव्हतं वाटत, पण ह्या रोडला लागल्यावर आम्हाला कळायचं की नाही, तुम्ही तुमच्या परत जिथे तुम्ही राहत होता त्याचं माहेर असं नाव आहे आणि आम्ही इथे राहायचो. आणि ते जे रडायला यायचं ना, विचारू नका. त्या रस्त्यावर पूर्ण रस्ता मी भोंगा पसारून रडायचे. माझी मम्मी तर तेव्हा मला खूप हसायची. तर तर त्या रस्त्यामधून आम्ही गेलो आणि खूप साऱ्या आमच्या गोड अशा आठवणी ताज्या झाल्या. तर आम्ही पोहोचलो माझ्या नानूकडे. मामी बाहेर गेलते आणि माझी चिमुताईची नानू एक्सायटेड होते. सांताक्लॉज बनून आले तोपर्यंत बिट्टूही आला भू करत आमचं वेलकम करायला. आणि आमच्या सांताक्लॉजने मस्त कॅप वगैरे घातली होती. नानूला एक चॉकलेट दिलं तिने आणि ते मुवमेंट माझं कॅप्चर करायचंच राहिलं. तेवढ्यात आमचं हे बिट्टू मामा, त्याने तर काय मला ओळखलं नाही, पण आमचा तेडू हे पाहिलं, पिवळे दात दाखवू हसतो. तर खूप गोंड असे, हा माझा आहे, हा पण माझा आहे, म्हणजे सगळेच माझ्यात. पण एक डिवाईड असतात ना, तर ती पलीकडची जी ती राणी आहे ती माझ्या मम्माची असते आणि हा टेडू माझा असतो. आणि ही पण बघा किती गोंडस असते. कोणाला खुशी होते का नाही होत माहीत नाही, पण इथे आल्यावर ह्या दोघांना मात्र खूप खुशी होते. तर आमचे हे तर बिट्टूला त्रास देणार, कारण की बिट्टू नुसतं भुंकत असतो तिथे गेल्यावर. आणि ही आमची बुधियम्मा जगनू, तुम्हाला सांगितलं होतं ही 13 वर्षाची आहे, 13 का 14 वर्षाची आहे. तर ती मस्तपैकी आराम करत होती. आणि आमच्या चिमुताईसाठी हे नवीनच होतं. आली कुठे आलो आपण, पूर्ण रस्ता तर आम्ही झोप काढली होती आणि अचानक तिचे डोळे उघडले तर ती होती नानूकडे. तर क्वाईट सरप्राईज. आणि इथे आहे वाघासारखं दिसणारं छोटंसं पिल्लू. तर हे पिल्लू माझ्या वहिनीचं मांजर आहे आणि हे खूप छान होतं. आधी लहान होता ना, ते एकदम असं मरगळलेल्यासारखा होता, पण आता तुम्ही नीट पाहाल तर त्याचा फेस एकदम वाघासारखं दिसतं. तर आम्ही येऊन बसलो आणि आमची रानूताईशी आमची बडबड चालू होती. तसे चिमुताईही कन्फ्यूज होती की ही मम्मा कोणाशी बोलते आणि काय बोलते. तर हळूहळू तिलाही समजेल की मी कोणाशी आणि किती का कसं बोलते, बिकॉज हे दोघं माझ्याशी खूप कनेक्टेड आहे. आणि तसंच तुम्ही पाहत असाल सगळेजण आराम वगैरे, म्हणजे हे येऊन बसले आणि आमची चिमुताई ही सगळ्यांना कँडीज डिस्ट्रीब्यूट करत होती. इवन जे टेडू आहे त्यांना सगळ्यांना कँडीज देत होती की हॅव सम कँडीज म्हणून, कारण की आज ती सांताक्लॉज झाली होती. आणि आमचं हे वाघाचं पिल्लू इथे येऊन बसलं. नंतर माझे हे पाहत असाल, माझ्या मम्मीच्या पायाला प्लास्टर आहे, पण ते प्लास्टर असल्यासारखं राहतच नाही. ती एका पायात चप्पल घातली अशी, पूर्ण काम बीम सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तशी माझी वहिनीही करते, पण ऑफकोर्स डॉग शेल्टर असल्यामुळे दोघांनाही करावं लागतं. आणि ते पाहत असाल तर मग माझी मम्मी पळत पळत जाऊन ती चिपलूला घेऊन आली. तर ही खूप छोटंसं पिल्लू होतं तेव्हा आलतं.
त्याला काय आजार होता माहीत नाही, पण आता ते नीट आहे. तर माझी चिमूताई खूप खुश होती की कोण आलं आहे कोणाकडे. आणि तिच्यासाठी हीच क्युरिओसिटी असते. नानूकडे गेल्यावर तिला फक्त फक्त बुबू बुबू म्याव म्याव, बुबू म्याव म्याव. तेवढ्यात मामा मामी तिचे ते आले आणि मामा तिला पैसे देत होता. तर ती पैसे घेऊन परत माझ्याकडेच देत होती. ती कोणीही तिला पैसे दिले ना, ती आधी मम्माकडे आणून देते. असतं ते एखाद्याचे म्हणजे मुलांना माहीत नसतं, पण जशी ती मोठी होईल ना ती नाही देणार. तर तशी माझ्या मम्मा म्हणजे माझी वहिनी आणि दादा आलते आणि त्यांनाही पाहून असं खूप छान वाटलं. त्यात चिमूताई तर खूप खुश होती की काय देते म्हणून. तर ती पूर्णच पैसे घेऊन माझ्याकडे येऊन देत होती आणि माझ्याकडे पाहून स्माईलही करत होते की मम्मा सगळे पैसे आणू का. तर असो अशा प्रकारे भेटायला वगैरे आम्ही म्हणजे सुट्टीसाठी गेलतो. क्रिसमसची सुट्टी, दिवाळीची सुट्टी तर माझ्या नशिबी नव्हते, पण क्रिसमसची सुट्टी आम्हाला फक्त 1 दिवस. तेवढ्यात माझ्या मामीने म्हणजे सॉरी माझ्या वहिनीने तिच्या पॉकेटमध्ये पैसे ठेवले की तू आम्हाला चॉकलेट नाही, आम्हीच तुला पैसे देतो ॲज अ क्रिसमस. तर तसंच एक गाडी थांबली होती जिथे की त्यांना पाणी हवं होतं. मे बी त्या सुट्ट्यांसाठी आले तर माझ्या वहिनीने पूर्ण कॅन त्यांना दिलं. त्यानंतर आम्ही इथे पाहत असाल एकदम छान मोकळं असं वातावरण. आणि जसे माझा भाऊ वगैरे आला होता त्या डॉग्सला खेळायचं वगैरे टाईम होता, म्हणजे त्यांचं रुटीन असतं शेल्टरमध्ये, तसं त्याने त्यांना रिलीज केलं. ते खेळत होते. तेवढ्यात सगळेजण फ्रेश वगैरे झाले आणि खूप जाम भूक लागली होती, कारण की आम्ही निघालो होतो सकाळी नाश्ता वगैरे करून. तर माझ्या मम्मीला माहिती आहे की ही येणार आहे तर ही अर्धच पोट जेवून येणार आहे, कारण की आईकडे जाताना जी भूक लागते ना ती विचारूच नका, किती भुकेलेलो असतो आपण. तेवढ्यात माझ्या वहिनीने तिच्या छोट्याशा बोकूला घेतलं. तिचं नाव मम्मीने चुटकू ठेवलं आहे, पण ते आहे तर स्नोबेलसारखं एकदम गुपचुपीत आणि वाघाचं पिल्लू आहे. तर मला खूप छान वाटलं असं तिच्याकडे म्हणजे त्यांना भेटून वगैरे. आणि ते पिल्लू तेवढं छान होतं ना, मी त्यालाच घेणार होते. आणि आमचा हा सांताक्लॉज तो त्यांच्याच धुंदीत होता. कुठे जाऊ, कुठे काय करू, कुठे काय नाही. तिच्यासाठी इथे येणं म्हणजे खूप छान आहे, कारण की ते मोकळं मैदान आहे. आम्ही राहतो फ्लॅट्समध्ये आणि फ्लॅट्समध्ये त्यांना तेवढं फिरायला खेळायला वगैरे भेटत नाही. तर अकॉर्डिंगली आम्ही इथे आल्यावर तिला खूप असं मोकळं भेटतं, मातीत हात वगैरे घालायला भेटतात, खेळायला भेटतात, ते की खूप छान वाटतं. आणि त्यानंतर चिमूताईलाही मी खेळायला घेत होते आणि तिलाही मी चॉकलेट मागत होते, पण तिने काही मला चॉकलेट दिलं नाही. आणि नंतर तिचा मोड चेंज झाला, तो कचरा होता तो माझ्या हातात दिला तिने. त्यानंतर मस्तपैकी डॅडू जेवण वगैरे केलं डॅडूने आणि डॅडू पटपट निघाले, कारण की त्यांना मला सोडून मग कामावर जायचं होतं. त्याच्यामुळं तिनेही हसून वगैरे त्यांना टाटा बाय बाय करून दिला, कारण की मम्मा होती म्हणून रडली नाही, नाहीतर खूप रडते डॅडू जाताना. आणि अशाच प्रकारे मीही खुश होते, कारण की आज राहून उद्या मला परत जायचं होतं. तर ती नंतरची गोष्ट असो. तर अशा प्रकारे आम्ही ती माझ्या मम्मीकडे आणि चिमूताईच्या नानूकडे आम्ही पोहोचलो. आणि जसं त्यांचं मी म्हटलं होतं की त्यांना ब्रेक दिला, तर त्या ब्रेकमध्ये सगळेजण डॉग्स येऊन बाहेर थांबले होते. आणि तिथे पाहताना तर तिथे तो छुटकू जाऊन बसला आहे आणि सगळ्यांना टीज करत होता. तेवढ्यात माझ्या वहिनीने छान असं ताट माझ्यासाठी वाढलं की घे जेवून घे. दुसरं म्हणजे आईच्या जागी जर वहिनी असते ना सर्व करायला, तर पोट अजून जास्त भरतं. आणि माझी वहिनी खूप छान आहे. तेवढ्या तिने मलाही सर्व केलं आणि तिनेही घेतलं. मग आम्ही मस्तपैकी पोट भरून जेवलो. तर असा होता माझा प्रवास माझ्या सासरीकडून माहेरी जाण्यासाठी. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.